सिद्धार्थ, उद्या मकर संक्रांत आहे. आदितीने तुझ्या बरोबर यावं अशी जर तुझी इच्छा असेल ना तर तू तिला प्रेमाने समजावून सांग, कन्व्हिन्स कर तिला. सर, मी तिला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केलाय. हे बघ सिद्धार्थ, कसं आहे ना की आदिती अगदी लहानपणापासूनच प्रेमाची भुकेली आहे रे. तिला जे प्रेम, जी नाती, जो विश्वास मिळायला पाहिजे तो मिळाला नाहीये. तो या घराने तिला दिला. त्यामुळे तिला उत्तम लाईफस्टाईल, जग फिरणं, पैसा या सगळ्याचं तिला काही वाटणार नाही, कारण तिने ते खूप जवळून पाहिलं. किंबहुना प्रमाणाच्या बाहेर आम्ही तिला दिलंय. त्यामुळे तुझं ते अमेरिकेतील स्वप्न, तिथली लाईफस्टाईल, पैसा ह्याचं तिला काहीही वाटणार नाहीये. आणि ऍक्च्युली अरे तिला नाही कळणार हे तुला काय इम्पॉर्टंट आहे ते. तिला कळणार फक्त तुझं प्रेम, तुझ्या इमोशन्स, तुझी आपुलकी, तुला असलेली तिची गरज. उद्यापासून तिच्याशी प्रेमाने वाग. तिला हवी असलेली माया, प्रेम मिळणार असेल तर ती नक्कीच तुझ्या बरोबर येईल. उद्या मकर संक्रांत आहे, तुमच्या लग्नानंतरचा पहिला सण. तेव्हा असे हातपाय गाळून चालणार नाही. आदिती नक्की तुझ्या बरोबर येईल. जरा ट्राय कर तू. शेवटी कितीही काही म्हटलं तरी लग्नानंतर दोघांचं आयुष्य एकच असतं. त्यात फक्त दोघच असतात. फक्त दोघेच. बाकी हे जे काही नाते वगैरे आहेत ना, फॅमिली ही नावाला असते. तेव्हा तिला नीट समजावून घे आणि समजावून सांग. ओके? सिद्धार्थ, ऑल द बेस्ट. काय झालं? थांब ना. सीट खाली सगळे वाट बघत असते. सीट थांब जरा. माझी बायको किती सुंदर आहे बघतो. तिचं कौतुक करायचं सोडून त्याशी बांधतोय मी. कौतुक तर करू दे. सीट येईल कोणीतरी. हीच भीती. किती वेळा सांगतोय तुला, ही भीती अमेरिकेत नसेल. शाळाच. मी खरं सांगतोय, तिकडे फक्त आपण दोघं, बाकी कोणीच नाही. मी फक्त प्रेम. तुला कसली कमी पडू देणार नाही. प्लीज चल ना माझ्या बरोबर अमेरिकेला. मग हे तर मी सुद्धा तुला सांगू शकते. इथेच थांबूया. इथे आपलं प्रेम, आपली माणसं, आपलं घर, आपलं गाव, आपला देश, सगळं आपलं. थांबूया इथेच. जाऊबाई, अहो चला, तिळगुळ बनवा आणि मग येऊन भरवा हवं तर सिद्धू भाऊजींना. पण आता चला. हो आले. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या लग्नानंतरचा पहिला सण आहे. असंच आनंदी राहूया ना आपण. बाकी कुठलंच टेन्शन नको. आलेच.
सोड. बाकी काय म्हणता? काय म्हणू आणि तुमच्याशी का बोलू? मोठ्या बाई, किती वेळ आहे अजून कार्यक्रम सुरू व्हायला? आता आदिती आली की सुरू करूया. हो मोठ्या बाई, आल्यात सगळ्या बायका. कुठे आहे देशमुखांच्या सुनबाई? येईलच आता. तुम्ही या ना. या या ताई या. या. आल्या का सगळ्या? हो हो, आल्यात सगळ्या. सुनबाई तयार होते, तोपर्यंत आपण शुक्रांची पूजा करून घेऊया. हा, घ्या. खरंच खूप छान दिसताय जाऊबाई. आज सगळ्या बायका तुमच्याकडे बघतच राहतील. तुम्ही आधीच इतक्या गोड आहात, त्यामध्ये हे हलव्याचे दागिने यात अजूनच गोड दिसताय. जाऊबाई, सिडला बोलवा ना. हा, हा म्हणजे त्याने मला बघावं असं वाटतंय. मी पहिल्यांदाच घातलेत ना हे हलव्याचे दागिने. प्लीज बोलवा ना. जाऊबाई, अहो हळदी कुंकवाला पुरुष नाहीयेत. जाऊबाई प्लीज, त्याला इथे बोलवा, मग आपण लगेच खाली जाऊ तिघी. बरं बरं, बोलावते. त्याशिवाय काही आज तुम्हाला तिळगुळ गोड लागणार नाही. जा न मग पटकन सिद्धू भाऊजींना बोलवून आण जा. हो खरंय, सिद्धार्थ मध्ये ना मला माझं तरुण पण दिसतंय. खूप मेहनती आहे, पॅशनेट आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, सिद्धार्थला मी एक मोठी पोस्ट ऑफर केली होती, पण त्याने ती बिलकुल नाकारली. कारण त्याला सगळं स्वतःच्या मेहनतीने उभं करायचंय. हार्ड वर्किंग आहे खरंच. खूप पुढे जाईल सिद्धार्थ. हो, फक्त त्याने त्याच्या मनाचं ऐकलं पाहिजे. आणि त्याच्या मनात जे आहे ना तेच त्याने केलं पाहिजे. काय सिद्धार्थ, am I right? सिद्धार्थ, तुला आदिती बोलवते. सिद्धू, काही जायचं नाही. अरे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, आपलं पुरुषांचं काही काम नसतं. हो ना, नाहीतर बायकोवर नेहमी भांडण होतं म्हणतात. नाना, सतत वाकड्या मार्गाने जायचं का? मी काही गेलो नव्हतो, काही परिणाम झाला? हे सिद्धू, अरे बायकांचा कार्यक्रम आहे, आपलं काही काम नसतं. आली नाही आमच्या रूम मध्ये. आदिती रडते. चल. गाडी अजून तिथेच आहे. म्हणजे तुला अमेरिकेला जायचंय आणि आदितीला इथेच थांबायचंय? आदिती खूप बदलली आहे. आदिती अशी नव्हती. माझ्याबरोबर लग्न करायचं म्हणून तिने एक कुटुंब स्वीकारलं. आपल्याला सिद्धार्थशी लग्न करायचंय. आदिती,
तूच सांग काय झालं. नाही सेठ, गर्दीचा त्रास नाही झाला मला. मी त्या आजींना फक्त काही नाही, काही नाही. अरे त्या आजी वयस्कर आहे, हा वय झालंय त्यांचं, त्यातून बोलायला खवट. अरे त्या सगळ्यांनाच काही ना काही बोलत असतात. हा जाऊ द्या जाऊ द्या, सोडून द्या. हा असं कसं सोडून द्यायचं? एवढ्या बोलल्या माझ्या मुलीला. असं विनाकारण आमची चूक नसताना आम्ही काही ऐकून घेणार नाहीये. चुका असल्या तरी जसं काय ह्या लगेच ऐकूनच घेतात सगळ्यांचं. बरोबर बोलतात मॅडम. त्या आजी का ओरडल्या, का भांडल्या कळायला नको. सिद्धू, तू मगाशी आदितीला भेटायला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात गेला ना, त्याच्यामुळेच हे झालं. पुरुषांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं, भांडणं होतात. हा कधी भेटला आदितीला? मुद्दा तो नाहीये. अदिती, काय झालंय सांगशील? हे बघ, तुझी चूक नसेल तर मी तुझ्या बरोबर येतो आणि मी भांडेन त्यांच्याशी, त्यांना माफी मागायला लावीन. नाही सेठ, नको, माफी नको मागायला सांगूस. त्यापेक्षा त्यांना माझ्या पाया पडायला सांग. काय अगं काय बोलतेस तू हे? हो, मी हेच म्हणाले त्यांना, माझ्या पाया पडा म्हणून. आदिती तू असं बोललीस ना, पाया पडा. हो, त्यात त्यांचंच भलं आहे ना, त्यात सुखी होतील. आणि त्यांना ते काय ते जाऊबाई काय म्हणतात त्याला? काय? मला नाही कळलं. काय काय नक्की काय म्हणायचंय? आदिती, तुला कळतंय ना? नाही मला सांग, तुला बरं वाटतंय का? असं कोणाला म्हटल्यावर कोण चिडणार नाही का? मला आधी सांग, तू असं का म्हणालीस त्यांना? का म्हणजे आज नवीन सून म्हणून मान आहे ना माझा. सगळे पाया पडणार माझ्या. अशी प्रथा आहे ना देशमुख घराण्याची. सगळे मोठे सुद्धा माझ्या पाया पडणार. हे काय रत्नाक्का, ताई काकी, जाऊबाई सगळ्या पाया पडल्या माझ्या. यांच्यातल्या काही बायका सुद्धा पाया पडल्या. सगळ्यांना आशीर्वाद सुद्धा दिले मी. काय? हो. आदिती, तुला कोणी सांगितली ही प्रथा? या ना, या. मोठ्या बाई, मी सिडला भेटून येऊ? हो हो, जा ना. आदिती, बघितलंस का कोण आलंय? मग काय देशमुखांच्या सुनबाई, खरंच पाया पडू का तुमच्या? अहो आजी, काय करतायत ते? मी असं म्हणाले. चूक झाली माझी, उगाच ओरडले ग मी तुझ्यावर. मलाच कळायला पाहिजे होतं या भूत भवन आहेत मागे. अगं, या रत्नाने तर कोणालाच सोडलं नाही. ही रत्ना लहान होती तेव्हा माझ्या नातवाला खेळताना लागलं तर ही काय म्हणाली, मीठ लाव त्याच्यावर. माझा नातू आला घरी, म्हणाला आजी मीठ दे. रत्नाने सांगितलं मीठ लाव. तेव्हा इथं आले आणि असा तमाशा केला ना मी इथे. ही अशी तुमची रत्ना. जाऊ द्या ना आजी, आता कशाला ते सगळं मागचं काढताय? अगं, पण तुझ्या कुरापती काही संपल्यात का? आणि आता तर या बाकीच्या पण तुला साथ द्यायला. ही सुमित्रच काय ती तुमच्यात गरीब गाय. ती इथे गावात राहिली आहे, सगळ्या रीती भाती तिला माहिती आहे. पण ही सून खरंच खूप गोड या आणि खरंच भाबडी आहेत ह्या म्हणल्या आणि लगेच विश्वास ठेवला. ते मला खरंच वाटलं. बरं जाऊ दे, तू आता इथेच राहणार आहे ना, म्हणून तुला एक मी सल्ला देते. हा तुझ्यातला गोडवा आहे ना, हा तू छान जपून ठेव. या सुनांच्या नादाला लागून हरवू नको.
या रत्नापासून जरा सांभाळून राहा. आणि समजा झालीच तर अशी हो दुसरं टोक गाठ आणि यांना पुरून उर. नाही नाही, ते नाही जमणार मला. त्यापेक्षा पहिलं शक्य आहे. शांतपणे बोल. ते मी येणारच होते, पण कामं होती खाली. मोठ्या बाई एकट्या होत्या ना, आणि मग नंतर रत्नाक्का आणि ताई काकी सुद्धा त्या आजींना घेऊन आल्या. हे बघ, ही बघ चमकी, छान आहे ना. त्या आजींनी दिली मला. त्या स्वतः भेटायला आल्या हा, आणि माफी सुद्धा मागितली आहे. त्या म्हणाल्या की तू इथेच राहणार आहेस कायमची, तर जपून ठेव. तू नाही राहणार इथे कायमची. हो, आपण दोघेही अमेरिकेला जाणार आहोत. सीट पण मी तुला म्हणाले तू नाही राहतेस इथे. तुला कळतंय का? आणि बघतेस ना सकाळपासून की या घरात राहणं आपल्याला किती कठीण येते. आदिती, आपलं लग्न झालंय, आपलं आयुष्य पुढेच सरकत नाहीये, तिकडेच थांबलंय. सांग ना, लग्न झाल्यापासून काय बदललंय? काय बदललंय का? फक्त आपल्याला एक स्वतंत्र खोली मिळाली एवढीच, दुसरा काहीच बदल नाहीये. आणि हे सगळं तुला चांगलं वाटतंय, छान वाटतंय ना, हे सगळं नवीन आहे म्हणून. आणि तू नवीन सून आहेस म्हणून हे कौतुक आहे. एकदा का हे कौतुक संपलं ना, तर राहतील फक्त सुनेची कर्तव्य. आणि तू ते करायला आलेस का? इथे घर सांभाळायला आलेस का? नाही ना. आणि हो, आज जे झालं ना ते सतत सतत घडू शकतं. आज तुझ्याकडनं एक चूक झाली नाही तरी रत्नाक्का तुझ्याबरोबर अशी वागू शकते. नाही रे सिंग, रत्नाक्कांचा स्वभावच तसा आहे. त्या थट्टा करत होत्या फक्त, आणि या सगळ्या माझी थट्टा करतात, माझ्यावर रागावतील सुद्धा. पण याच सगळ्या माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी काळजी घेतात, मला समजून घेतात. बरं ठीक आहे, ते सगळं सोडून दे. माझं काय? मी तुला सांगितलं होतं की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. किती वेळ झाला मी तुझी ते वाट बघतोय, त्याचं काय? सेठ, मी तेच तर म्हणाले ना तुला. अरे मोठ्या बाईंना तेच तर सांगतोय मी तुला. या घरात आपल्याला आपला असा स्वतःचा वेळच मिळत नाहीये. सगळं कठीण जात आहे, प्रायव्हसी नाहीये. आणि तुझं काय म्हणणं आहे की म्हणूनच या क्षणांची किंमत आहे? हे बघ अदिती, मला असं काही वाटत नाही. आणि मला त्रास होतो जेव्हा मला माझ्या बायकोची गरज असते तेव्हा ती नसते, तेव्हा मध्ये मध्ये सगळेजण असतात. म्हणून ऐक माझं, इथून पुढे प्रत्येक जण तुझ्याकडनं अपेक्षा ठेवायला लागणार. तू प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार आहेस का? तू करणार आहेस का प्रत्येकासाठी वेगळा चहा? करू शकणार आहेस रोज एकाच वेळेला इतक्या लोकांचा नाश्ता? करू शकणार आहेस एवढ्या मोठ्या घरची साफसफाई? या घरात प्रत्येक जण आपले प्रॉब्लेम प्रत्येकाबरोबर शेअर करतो. त्यांना अपेक्षा असते की समोरचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तू करू शकणार आहेस सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह? या आप्पा, सखादा हा ठेवा. आप्पा या, बसा. आणि हा घ्या पेपर, मस्त वाचा. मी चहा आणून देते, मस्त तंद्री लावून पेपर वाचा. सखा दादा, एक काम करा, तुम्ही अप्पांसाठी चहा घेऊन या. मी आता इथे आलेच आहे, तर अंगण झाडून घेते जरा. जा जा लवकर, आलेच मी. चहा केलाय सगळ्यांसाठी आणि प्रत्येकाला लागतो तसा. सखा, तू चहा केलास? मी नाही, माझ्या सिस्टरने, तुमच्या नवीन सुनबाईनी. काय?
आज सिस्टर पहाटे लवकर उठूनच घरकामाला लागल्या, सगळ्यांसाठी चहा केला, देवपूजा केली, आप्पांना पेपर दिला. आता गच्चीत कपडे वाळत घालतायत त्या. आज सगळं त्यांनाच करायचंय. मी म्हंटल मी करतो, तर मला म्हणाल्या मी या घरची सून आहे, या घरासाठी सगळं करायचंय मला. मी बोलत ते बसलो, सिस्टरनी सांगितलंय आप्पांना चहा द्यायचा आहे. मोठ्या बाई तुमचा पण चहा ठेवलाय आणि नावं पण नेऊन ठेवली. तर वा वा वा, कसं एकदम मोकळं वाटतं बघ आता. किती वेळ हो? हा, तुम्हाला इथे गोठ्यातच जायचं असतं ना. मला सगळं आवरून मोठ्या बहिणींना नाश्त्यासाठी मदत करायची असते, प्रत्येकाचं चहाचं बघायचं असतं आणि एवढं करून गृह उद्योगाला जायचं असतं ना. अगं पण थोडा होतो वेळ, काय करणार. ताई अगं काय झालं एवढं चिडायला? मोठ्या बाई बघा ना किती वेळ लावतात हे आवरायला. आपल्याला सगळी कामं करायची असतात ना, यांचं काय? अगं पण आज आपल्याला काहीही करायचं नाहीये. म्हणजे आपल्या नव्या सुनबाईंना काय झालं माहिती नाही. सगळ्यांचा चहा, देवपूजा, कपडे वाळत घालणं, नाश्त्याची तयारी सगळं पहाटे उठून करून ठेवलंय पोरीनं. एकटीने सगळं केलं? आपण ना कमीत कमी नाश्त्याच्या प्लेट तरी लावूया, नाहीतर बयोबाई ओरडतील आपल्याला. तुम्ही व्हा पुढे, मी आले. ये लवकर. सखा दादा, तुम्ही ना सगळ्यांना बोलवून आणा. तोपर्यंत मी पोहे वाढते, चहा गरम करते. चहा आणि पोहे देऊन मस्त सरप्राईज देऊया सगळ्यांना. आणि हो, भांडी पण घासायची आहेत ना. अहो ते तर काम मी करतो. नाही, सगळी कामं मीच करणार. एक सांगू का, या घरात एवढ्या बायका आहेत, मी पण काम करतो, पण एवढ्या स्पीडनं कोणी काम केलं नाही. आणि तुम्ही एकटीने एवढं केलं, आणि तेही वेळेत. मग मुंबईची आहे मी. स्पीड आमच्या अंगातच भिनलेला असतो, पायांना चाकच लावून फिरतो ना आम्ही. कुठलंही संकट, कुठलीही परिस्थिती येऊ दे, त्यातून मार्ग काढून आनंदाने जगायला शिकवते हे शहर. कारण माहीतच नाहीये मुंबईला. आता इथे सुद्धा सगळं समजून घ्यायला वेळ जाईल, पण मार्ग काढेन मी. नक्की. मी बोलू नको सगळ्यांना? हो, मुंबईच्या स्पीडने आलोच लगेच. इथून पुढे प्रत्येक जण तुझ्याकडनं अपेक्षा ठेवायला लागणार. तू प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार आहेस का? तू करणार आहेस का प्रत्येकासाठी वेगळा चहा? तू स्वतःला या घरात जुळवून नाही घेऊ शकत. तुला काय झालं ग हसायला? हा, मला इतकं बरं वाटतंय की नव्या सुनेची दहशत इतकी की रत्नाक्का तुम्ही सुद्धा लवकर उठून चहा करायला आल्या. हो ना. दहशत नाही अगं, पण वेडी आहे ही मुलगी. हा, तू मला सांग, असं सोपं आहे का सगळ्यांच्या आवडीचा चहा बनवणं, ते पण एकटीनं? बरोबर आहे, त्यासाठी देशमुखांची सून असणं आवश्यक असतं. ओरिजिनल असून काही उपयोग होत नाही. हो का? मग तू आहेस ना देशमुखांची सून, मग तू करा आज सगळी कामं. केली असती हो, पण आमच्या सगळ्या सुनांची एक टीम आहे. आम्ही सगळ्या मिळून एकमेकींना मदत करत कामं करतो. आज पण आदितीने एकटीने कामं करायला नको म्हणून आम्ही सगळ्यात पहाटेच उठलोय. ताई, हा राहू द्या. मोठ्या बहिणीशिवाय तुम्हा सगळ्या जणींचं पान नाही हलत. हो, थोरल्या सुनबाई आहेत ना त्या, त्यांचा मान आम्ही राखतोच हो. तसाच घरातल्या लेकीचाही राखा. हा सिद्धू, हे काय तुम्ही लवकर उठलात? तू आम्हाला सांग, तू कसं काय एवढा लवकर उठला? आज काय नवरा बायकोनं मिळून सगळी कामं करायचं ठरवलंय की काय? अरे आदित्यने येऊन सगळी कामं करू नये या भीतीने आम्ही लवकर उठलोय. बिचारी रोज एकटी करणार का? आणि आम्ही बरं करू देऊ रे तिला. अरे देवा, मग आता अतिथीला जाऊन सांगतो मी की आजचा प्लॅन नको करायला. अरे काय प्लॅन होता तो तरी सांग ना. नाही काय नाही, म्हणजे आता काल नाही का तिने सगळ्यांच्या आवडीचा चहा बनवला होता, तसं तिला आता प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता बनवायचा आहे. काय? हो, म्हणजे तिने हट्टच धरून ठेवलाय तसा, आणि म्हणते की एकटीच करणार. अरे तिला एकटीला नाही जमणार. अरे तिला हे असं करावं असं वाटलं ना, हेच खूप आहे. हो ना, किती करते ना सगळ्यांसाठी ती. पण तिला सांग, असला वेडेपणा नको. आपण फार फार तर एकाच दिवशी 2 प्रकारचे नाश्ते बनवतो.
सगळ्यांसाठी वेगवेगळा त्यांच्या आवडीचा नाश्ता नको बाबा. मी काय म्हणतो, करू द्या ना तिला. तिने खूप तयारी केली आहे. म्हणजे इंटरनेटवर वेगवेगळ्या रेसिपीज बघितल्यात. खूप एक्साइटेड ती. आणि फक्त आजचा दिवसच करणार आहे, रोज रोज नाही. बर ठीक आहे, मी मदत करेन तिची. झालं, मी तुम्हाला सांगितलं ना, तिने हट्टच केलाय तसा की मी एकटीनेच करणार म्हणून. आणि तिला करू दे एकट्याने. तिला खूप असं मनापासून वाटतंय करावं असं. आणि काय तिने एखादी गोष्ट अशी मनापासून ठरवली ना आणि ती झाली नाही तर ती खूप डिस्टर्ब होते. आणि हो, मग तिला असंही वाटेल की काल तिने जो काही नाश्ता केला होता तो कुणालाच आवडला नाही म्हणून तुम्ही सगळं असं म्हणलं. बरं बाबा, करू देत. बरं ऐका ना, खरं तर तिला तुम्हाला काही सांगायचं नव्हतं. तिला सरप्राईज द्यायचं होतं. तेव्हा ती नाश्ता करेपर्यंत ना तुम्ही तुमच्या खोलीमध्येच थांबा प्लीज. अजिबात बाहेर येऊ नका. आणि तिचा नाश्ता करून झाला की मी बोलवतो तुम्हाला. सिद्धूर, आणि तिला काही लागलं तर सखा पण शेतावर जाणार आहे रे. मी आहे ना, मी करीन तिला मदत. काय बाई तुमचं प्रेम. बरं, जातो आम्ही. ठीक आहे, पण एक कर, तिच्यासाठी कॉफी केली आहे ना, ती तिला दे. हो देतो मी, पण ऐका, नाश्ता होईपर्यंत तुम्ही अजिबात बाहेर येऊ नका. खोलीतच थांबा, नाहीतर मध्येच मदत करायला या. हो रे बाबा, आता नाही येत आम्ही. आम्ही खोलीत जातो आणि नंतर मग सरप्राईज झाल्याची ऍक्टिंग पण करू. बस. हो, बरं ऐका ना, मला तुम्ही लिस्ट देता का कोणाला काय काय आवडतं? अदिती, आज कळेल तुला या घरात कायमचं राहणं किती कठीण आहे. मला पण शिकव ना बॅग दादा. रे तू लहान आहेस अजून, तुझे पाय नाही पोचणार. नाही, शिकव शिकव शिकव. तर शिकवतो. अरे वा, काय युवराज, बाईक शिकवून चाललंय वाटतं. नमा, आपण तुझं लायसन काढायचं का? सिद्धू दादा, माझं लायसन्स कधी येणार? तू 18 वर्षांचा झालास. 18 वर्षाचा झालो की? मला वाटलं पाय बदलायला लागले की मिळणार. बर, पण खूप गोष्टी 18 वर्षांचा झाल्यावर का मिळतात? असं काय होतं 18 वर्षी? तू 18 वर्षांचा झालास ना की तुला कळेल. आर्या, नमा, तुमच्या केसांना काय झालं? पहिल्यासारखे छान दिसत नाहीयेत, खूप खराब झालेत. नाही, मला नाही वाटत आहे. तो आत्ता आलाय, त्याला कुठे काय माहितीये. पण मला माहितीये ना, तुमचे केस आधीसारखे वाटत नाहीयेत. मला सांगा, अर्चना ताई का की नानी का की तुमच्या केसांची नीट काळजी घेत नाहीत का? असं काही नाहीये. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. अदिती आहे ना, तिला केसांची आणि स्किनची काळजी घेण्यामध्ये मास्टरी आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही अदितीकडे जा आणि तिला विचारा. बघा बघा, तुमच्या केसांच्या कशा जटा झाल्यात ते. आमच्या केसात जटा नाहीयेत. हा म्हणजे नाही आहेत, पण आहेत त्यापेक्षा चांगले होतील ना केस. नवीन स्टाईल पण सांगेल ती. जा. हा चालेल. हो नाही, जा जा, आत्ताच जा लवकर. अदिती किचन मध्ये जा लवकर. नमाताई चल. ए मी पण येतो. चल. सिद्धार्थ, आपल्या कंपनीच्या कामासाठी फायनान्सर सोबत मीटिंग आहे. सो आपली पहिलीच मीटिंग आहे, आपण सोबत जाऊया. मला टायमिंग काय सांगू? हो का? अरे मला ना एक अर्जंट काम आहे रे. तुला सांगितलं नव्हतं का, मी एक अमेरिकेतल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिलाय. त्याचा सेकंड इंटरव्ह्यू आहे, त्याची तयारी करायची आहे मला. तू अदितीला घेऊन जा ना, अदिती येईल तुझ्या बरोबर. मी जाऊ? तयारी करायची ना, चल. बापरे, एवढा मोठा गोठा कुठून आणि कसा साफ करायचा?
अदिती, हे काय करतेयस? हे शेणात का काम करतेयस? मॉम ऐक ना, मला खरंच खूप काम आहे. अगं पण हे सगळं तू का करतेयस? त्या देशमुखांनी काय ठरवलंय? ही कामं तुझी नाहीयेत. तू या घरची मोलकरीण नाहीयेस, सून आहेस. थांब, मी सोडणार नाहीये ना, बघतेस. मॉम हे बघ, मला कोणी कामाला लावलेलं नाहीये. मी हे सगळं माझ्या मर्जीने करते, त्यामुळे कोणाला काही बोलू नकोस तू. तुला काही करायचंच असेल ना तर हा गोठा साफ करण्यासाठी पाणी कुठून आणायचं असं विचार. अगं पण हे तू का करतेयस? एक मिनिट, तुला सिद्धार्थने मुद्दाम नाही ना सांगितलेलं हे करायला? मॉम मी सांगितलं ना, हे सगळं मी माझ्या मर्जीने करतेय. सखा दादा, आलात तुम्ही शेतावरून? आल्या आल्या कामाला पण लागलो. मग तुम्ही पण हाक मारत होता ना? हो, माझ्याकडून रूम मध्ये चुकून कॉफी सांडलीये, ती साफ करून घे जा. नाही जाणार. आता का म्हणून विचारा. का? आता तुमच्याच रूम मधून येतोय. डॅडनी सांगितलं मला कॉफी सांडलेली. रूम पुसून पण काढले, झाडून पण काढले. अदिती, हा मिलिंदा सुद्धा डॅड. मॉम जरा शांत बस ना. सखा दादा, मला ना हा गोठा साफ करायचा आहे. पाणी कुठून आणायचंय? पण तुम्ही का गोठा साफ करताय? पण मी करतो ना. सखा दादा, तुम्ही फक्त मला सांगा कुठून आणायचंय पाणी, मी करते साफ. मी आणतो पाणी आणि गोठा पण मीच साफ करणार. आता मी गच्ची साफ करायला चाललोय. ते झालं की गोठा साफ करतो. काय आहे, मोठ्या बाईंना पापड वाळत घालायचे, तर आधी मला गच्ची साफ करावी लागेल, मग गोठा साफ करतो. सखा दादा, तुम्ही प्लीज सांगाल का मला कुठून आणायचंय पाणी? आतूनच आणायचंय का? नाही, विहिरीवरून. ठीक आहे. पण तुम्ही करू नका, मी करेल ना. आणूच गच्ची साफ करू ना. अदिती, तो म्हणालाय ना, मग करेल तो. सगळं तू करायची गरज नाहीये बेबी. मी ऐकलंय तू प्रत्येकासाठी नाश्ता सुद्धा वेगवेगळा बनवलास. इतकं सगळं करायची काहीच गरज नाहीये. चल आत पटकन. मॉम तू जा, मी येते. तू हो पुढे आलेच. चल चल.